नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या विजन नोकरी या यूट्यूब चॅनलवर। बार्टी, TRT, महाज्योती, सारथी, RT या पाचही संस्थांचा निकाल कधी लागेल विद्यार्थी मित्रांनो, हा सर्वांच्या मनात प्रश्न आहे ज्यांनी ही एग्जाम दिलेली असेल। ठीक आहे, खूप दिवसांपासून महिन्यांपासून विद्यार्थी रिझल्टची वाट बघत आहे, परंतु आचारसंहितेमुळे विद्यार्थी मित्रांनो आणि बाकी कारणांमुळे डिले होत आहे रिझल्ट। तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक ऑथेंटिक माहिती देऊन देतो, जे आपल्या सोर्सेसनुसार मला मिळालेली आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट लागणार तरी कधी याच्याविषयी आपण सविस्तर डिस्कशन नंतर करूया। पहिले तुम्ही अपडेट ऐकून घ्या। निकाल वेळ लागेल सर, नोटीस बोर्ड चेक करा, त्याच्यावर आपण एक पत्र प्रसिद्ध करणार आहोत। कधी करायची सोमवारी किंवा आज होईल। ठीक आहे, कधीपर्यंत लागणार त्याचं काय नाही ना, तसं नाही चालू शकत। नोटीस मध्ये राहील का? हो, तर यामध्ये विद्यार्थी मित्रांनो सरांनी आपल्याला सांगितलं आहे की नोटीस बोर्डवर आज उद्या परवा म्हणजे सोमवारपर्यंत एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करणार आहे। त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट बाबतीत अपडेट, रिझल्ट कधी लागणार याच्याविषयी डेट आणि कोणत्या कारणास्तव डिले झालेला आहे रिझल्ट, त्याबाबत सर्व अपडेट जे आहे ते प्रसिद्धी पत्रकात मिळून जाईल। प्रसिद्धी पत्रक जे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्हाला चॅनलवर मिळून जाईल किंवा टेलिग्राम चॅनलवर, व्हॉट्सअप ग्रुपवर मिळून जाईल। त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा। ठीक आहे, तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो बार्टी, महाज्योती, TRT यांसारख्या ऑफिसला कॉल करून रिझल्ट बाबतीत कुठपर्यंत प्रोसेस आली, काय अपडेट आली त्याच्याविषयी माहिती जाणून घेऊ शकता। आणि जेवढे विद्यार्थी पुण्याचे आहे ते विद्यार्थी मित्रांनो वारंवार जे आहे ते बार्टीच्या ऑफिसला भेट देत आहे रिझल्ट बाबतीत, ठीक आहे, विनंती करत आहे। तर त्यांनासुद्धा विद्यार्थी मित्रांनो नियमानुसार चालावं लागते। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सूत्रानुसार मला माहिती मिळाली आहे की रिझल्ट जो आहे तो आचारसंहितेमुळेच जो आहे तो थांबलेला आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो रिझल्टची पूर्ण प्रक्रिया ही झालेली आहे। ज्याही कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता त्यांनी पूर्ण प्रक्रिया, सिलेक्शन यादी सर्व रेडी करून ठेवून दिलेले आहे। ओके, तर रिझल्ट फक्त प्रसिद्ध करायसाठी विद्यार्थी मित्रांनो आचारसंहितेमुळे डिले होत आहे। आता जेव्हाही आचारसंहिता खतम होऊन जाईल म्हणजे डिसेंबर एंडिंगला, तर विद्यार्थी मित्रांनो 1, 2, 3, 4, 5 अशा प्रकारे डिसेंबर महिन्याच्याच पहिल्या वीकमध्ये जो आहे तो रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे। त्याबाबतही तरीही विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्धी पत्रक जे आहे ते सोमवारपर्यंत लॉन्च होऊन जाईल, आपला म्हणजे नोटीस बोर्डवर येऊन जाईल। तर त्यामध्ये सुद्धा डेट जर दिलेली नसेल तर आपल्याला आचारसंहितेनंतरच रिझल्ट पाहायला मिळून जाईल, किंवा त्यांनी जर डेट मेन्शन केली की आचारसंहितेनंतर आम्ही ह्या तारखेला रिझल्ट देऊ, तर त्याच तारखेला विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट जो आहे तुमचा प्रकाशित होणार आहे। ठीक आहे, अपडेट देणं हे माझं कर्तव्य होतं विद्यार्थी मित्रांनो, त्याबाबत तुम्हाला माहिती मी सांगून दिली। ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही जाऊन टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा, तिथेच तुम्हाला सिलेक्शन यादी, ठीक आहे, डॉक्युमेंटबाबत कोणतीही जर तुम्हाला अडचण असेल तर मी तुमच्या समस्येचं निवारण करून देईन। मला व्हॉट्सअपवर सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता कोणतीही प्रॉब्लेम असल्यास। अजून कोणतीही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही मला व्हॉट्सअपवर मेसेज करून द्या। अजून कोणती शंका असल्यास विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाईप करा, मी तुम्हाला नक्की रिप्लाय करून देईन। तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहे, तुम्ही याचा म्हणजे रिझल्टची वाट पाहिली पाहिजे का किंवा नाही, ठीक आहे। जास्तच कमी मार्क असेल विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही ज्या एक्झामची तयारी करताय त्या एक्झामचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे। कारण विद्यार्थी मित्रांनो या रिझल्टची विद्यार्थी मित्रांनो एवढे स्ट्रेस घेत आहे विद्यार्थी, खूप स्ट्रेस घेत आहे, जेणेकरून त्यांचा अभ्यासातही मन नाही लागत आहे। ते रोज डेली सकाळ दुपार संध्याकाळ रिझल्टचीच वाट पाहत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट हा आज ना उद्या लागणारच आहे, तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष द्या। ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।